तर कसं दिसतंय? छान दिसतंय. 4 तोळ्याचा साही हार. आणि हा याचं काय करायचं? आणि हा तो माझ्या लग्नातला आहे. तो मम्मीने घेतला होता, हा मिस्टरांनी घेतला. हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो. तर तुम्ही बघताय आपल्या सर्व महिलांचा आवडतीचा विषय म्हणजे सोनं. आणि आम्ही दोघीही आता सोनाराच्या दुकानात आलेलो आहोत. आणि इथे खूप छान छान व्हरायटीजमध्ये खूप सुंदर सुंदर मंगळसूत्र होते. तर बरेचसे आम्ही पॅटर्न्स बघितले, तुम्ही बघू शकता. इथे जवळून दाखवते मी तुम्हाला. तर खूप छान छान पॅटर्न्स होते. आणि आम्ही दोघींनी आणि आमच्या आईंनी आम्ही तिघींनीही बरीच अशी खरेदी केली. तर काय काय घेतले ते तुम्हाला आम्ही घरी गेल्यावर दाखवणार. चला शॉपिंग करून आले. आज आम्ही खूप सारं सोनं खरेदी केलं आहे, सासू सुनांनी तिघींनी पण. आणि आपला लाडू पण आपल्यासोबत होता. तर त्याचं ऑलरेडी झालं काल परवाच, त्याच्यामुळे त्याचं नाही केलं आहे. त्याला त्याच्यासाठी काही घेतलं नाही, आम्ही तिघींनीच घेतलं. तर घरी गेल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय खरेदी केलं. घ्यायला नाही जमले कारण मग गर्दी पण होती. गर्दी असते आणि रूल्स पण असतात काही त्यांचे. तर त्यामुळे मग एवढं नाही घेतलं, पण जेवढं म्हणजे आम्हाला घेता आलं तेवढं घेतलंय. आणि घरी जाऊन तुम्हाला पूर्ण दाखवतो आम्ही काय काय घेतलंय काय काय नाही. तर चला आता आम्ही घरी आलो, त्यानंतर बरीचशी थोडीफार आवरासावर केली. त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता निघालो आहोत पुन्हा एकदा. तर आपण चाललो आहोत जया मावशीच्या घरी हळदी कुंकवासाठी. तर मावशीचा फोन आलेला की लाडूला घेऊन ये पूजा, ऋतू तुम्ही दोघीही या असं. तर म्हटलं चला, खूप ताईंना जया मावशीचं घर बघायचं होतं. आणि खूप दिवसांनंतर आम्ही चाललो होतो, म्हणजे लिटरली 2-3 वर्षानंतर मी जात होती. आणि ऋतुताई तर 15 वर्षानंतर पहिल्यांदा आलेल्या. तुम्ही बघताय दारासमोर किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. आणि घरामध्ये गेल्यानंतर आम्ही जरा वेळ बसलो, गप्पा मारल्या. मावशी, त्यानंतर पूनम मावशी म्हणजे जया मावशीची जाव आहे, तर त्याही आमच्यासारख्या दोघी जावा आहेत. आणि त्यांची सासू वगैरे बरेच जण होते घरामध्ये, सर्व होते. काका होते, मावशीचा मुलगा वेदांत, आरुष तेही होते. तर आम्ही दोघींनी ग्रीन कलरच्या साड्या नेसलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि मी विअर केलेली साडी मी आज पहिल्यांदाच घातली, मला माझ्या ननंदबाईंनी दिलेली होती. तर इथे तुम्ही बघू शकता हा जया मावशीचा हॉल आहे आणि बराच मोठा हॉल आहे. आमच्यासोबत बाकीच्याही महिला आलेल्या होत्या हळदी कुंकवासाठी. इकडे अमोल भाऊही आलेले होते, त्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या. आणि लाडू बघा आजीच्या मांडीवर किती छान खेळतोय. तर हॉलमधून मग नंतर आम्ही किचनमध्ये आलो, कारण ऋतुताईंना जया मावशीचं घर बघायचं होतं. कारण बऱ्याच दिवसानंतर त्या आलेल्या आणि त्यांनी घर बघितलेलं नव्हतं. तर तुम्ही इकडे बघू शकता हॉलच्या समोरच किचन आहे आणि किचनच्या साईडलाच इकडे 3 बेडरूम्स आहेत. तर छान होतं जया मावशीचं घर. आणि भारी वाटलं कारण जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मी सुरुवातीला जया मावशीच्याच घरी चपात्या बनवायच्या शिकली, म्हणजे जवळपास मी 6वी-7वीला असेल तेव्हा मला जया मावशीच्या सासूनेच चपात्या बनवणं शिकवलं होतं. तर खूप लहान होती मी तेव्हा. इकडे तुम्ही बघू शकता ताई मावशीचं देवघर पण खूप मोठं आहे आणि मस्त आहे. तर तुम्हाला सर्वांना घर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडे खीर बनवली होती, तर सर्व महिलांसाठी, येणाऱ्या सर्व महिलांसाठी जया मावशीने खीर बनवलेली होती. आणि पूनम मावशी आम्हाला खीर देत होत्या. त्यानंतर मग आम्ही बसून खीर वगैरे पिली, बऱ्याच गप्पा मारल्या. त्यानंतर जया मावशीने लाडूला सांभाळलं, मस्त लाडूला पण भेटली मावशी, तिला लाडू खूप आवडतो. त्याचे पैसे पडले हाय हाय हातात येऊ का ग, येऊ का मावशी? या सर्वांनी हळदी कुंकवाला सगळ्यांच्या युट्यूबरला सांगितलंय मी. हा ना, चला येऊ का आजी? त्यानंतर पुन्हा आम्ही निघालो आणि आता आपल्याला जायचं आहे प्रियंकाच्या घरी. तर प्रियंकाच्या घरीही आज हळदी कुंकू होतं. तर इकडून निघाल्यानंतर आम्ही तिकडे गेलो. तिकडे सगळेजण आमची वाट बघत होते. तुम्ही बघताय दाराच्या बाहेर किती सुंदर रांगोळी काढली प्रियंकाने. आणि आम्ही घरात गेल्या सईला असं झालं की मी कधी लाडूला मांडीवर घेईल. तर तुम्ही बघू शकता तिने लगेच लाडूला मांडीवर घेतलं आणि मस्त गप्पा मारत होती ती लाडूसोबत. आणि मग त्यानंतर प्रियंकाने आम्हाला हळदी कुंकू वगैरे लावलं.
वाटलं आणि गप्पा मारता मारता आमचा वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. जवळपास रात्रीचे 8:30-9 वाजले होते आणि तुम्ही इथे बघता एक ना जोकच झाला. हळदी कुंकू लावण्याआधी मी हात पुढे केला तिळगुळ घेण्यासाठी, तर आमचा खूप हसी मजाक चालू होती आणि खूपच गप्पा मारण्यात आम्ही गुंग झालो होतो, त्यामुळे काही कळलंच नाही. मग पुन्हा हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर मग तिळगुळ वगैरे वाटले एकमेकांना. तर खूप छान वाटलं. असं एकत्र जर आलो ना तर छान वाटतं. असं सण हे बघा लाडू पण बोलते तुमच्यासोबत, त्यालाही छान वाटतंय. तर एकत्र आलो ना आपण सणासुदीच्या निमित्तानेच आपण एकमेकांकडे जात येत असतो आणि छान वाटतं सगळेजण एकत्र असल्यावर. तुम्हाला आमची फॅमिली माहितीच आहे, खूप गोड आहे. सई काय सई लाडूला ठेवू का इथंच, मग मम्मीकडं इथंच राहू दू का लाडूला मम्मीकडं? चालेल का? तू आमच्या घरी आणि लाडू इकडं, चालेल का? जायचं का? ए उठ उठ उठ, गाड लागल. बस पुढे बस, बस इथं बस, बस नाही तर सई काही लाडूला सोडत नव्हती शेवटपर्यंत. तर मग आम्ही तिला बोललो की चल तूच आमच्यासोबत, पण मग ती काय आली नाही आणि मग त्यानंतर आम्ही निघालो पुन्हा एकदा. तर इथे तुम्ही बघताय आपली क्यूट सई बाय म्हणते आणि ती मला म्हणत होती की उद्या माझं बोरनान आहे, माझ्या बोरनानला ये असं. उद्या येऊ का? उद्या काय आहे तुझं बोरनान आहे? ठीक आहे ठीक आहे, उद्या येतो. बाय बाय. जवळपास आता रात्रीचे 8:30 वाजले आणि आम्ही स्वयंपाक केलेला नव्हता, तर आता आपल्याला स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तर इथे मी मस्त अशी फ्लॉवर बारीक करून घेते, थोडीशी हातानेच करते तुकडे तुकडे, आणि आपल्याला ती कुकरमध्ये उकडवायची आहे. त्यासोबत बटाटा, शिमला मिरची, आणि तुम्हाला हे 3 पदार्थ ऐकून कळलंच असेल की आज पावभाजीचा बेत आहे. तर खूप दिवसानंतर आम्ही आज पावभाजी करणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ. आणि खूप भारी वाटलं प्रत्येक ठिकाणी. मावशीच्या घरी, जया मावशीच्या घरी किती वर्षांनी गेलो आपण? मी 15 वर्षांनी गेली. मी गेली होती पण एवढ्या 2-3 वर्षांपासून नव्हती गेली. तर बऱ्याच दिवसानंतर आज जया मावशीच्या घरी गेलो आणि खूप साऱ्या ताईंना जया मावशीचं घर बघायचं होतं, तर सर्वांना जया मावशीचं घरही बघायला भेटलं. तुम्हाला सर्वांना कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रियंकाच्याही घरी गेलेलो होतं, तिथे डेकोरेशन तुम्ही बघितलंच, किती सुंदर डेकोरेशन होतं. आणि आपल्या सईला तर लाडूला सोडूशीच वाटत नव्हतं. सईला खूप भारी वाटत होतं, लाडू सोबत खेळायचं होतं, लाडूला मांडीवर घेऊन. तर ती खूप रमली होती. लाडू पण आपला मस्त सगळ्यांसोबत खेळला, गप्पा मारल्या, आणि शांत होता तो, त्याने काही त्रास दिला नाही. तर छान वाटलं. आणि आता आम्ही तयारी करतो लवकर लवकर. आणि एकदा शिजायला कुकरमध्ये लावली ना मग काही नाही, लवकर होऊन जाते. तर या तुम्ही पण, आम्ही करतोय पावभाजी, तुम्ही खायला या. तर चला आता मस्त अशी आपली तयारी झाली. इथे बटाटे वगैरे साळून घेतले, शिमला मिरची, त्यानंतर फ्लॉवर, वाटाणे वगैरे सोलले मस्त, आणि टोमॅटो इथे मी बारीक करून घेते. म्हणजे जास्त बारीक नाही करत आहे, कारण ते आपल्याला त्याचं वाटण करायचं आहे टोमॅटोचं, म्हणजे टोमॅटोची प्युरी करायची आहे. आणि इकडे कुकरमध्ये पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी, कारण मग आपल्याला हे सर्व उकडून घ्यायचं आहे. तर मग पावभाजी करायला ना जास्त वेळ लागत नाही. सर्व आपले जे व्हेजीज आहेत, म्हणजे सगळे व्हेजिटेबल्स वगैरे आहेत, ते एकदा चॉप करून झाले ना, उकडवले ना, तर पावभाजी लवकर होऊन जाते. तर माझी पावभाजी जवळपास 20 मिनिटात, अर्धा तासात होऊन गेली होती. त्यानंतर मग इकडे मी पाव गरम करायला घेतले आणि जेवण करता करता बराच वेळ होऊन गेला. 10:30-11 होऊन गेलेले होते, कारण मग आम्ही घरीच 9-9:15 वाजता आलो आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि मग आम्ही काही साडी वगैरे चेंज करण्याच्या भानगडीत पडलोच नाही, आम्ही डायरेक्टली स्वयंपाकाला सुरुवात करून दिली होती फ्रेश वगैरे होऊन. तर बघा इथे मस्त असे मसाला वगैरे लावून पाव गरम केलेले आहे, कारण मिस्टरांना असेच पाव आवडतात.
म्हणजे तव्यावर थोडासा पावभाजी मसाला आणि लाल तिखट जर टाकलं ना तर ते पावाला खालून वरून मस्त गरम करून छान वाटतं. आणि आज आम्ही सर्वजण एकत्र सोबतच जेवायला बसलेलो. नाहीतर मग कधी मिस्टर असतात कधी नसतात तर मग असं पुढे मागे होऊन जातं जेवण करायला. पण आज उशिरा झाल्यामुळे सर्वजण सोबतच जेवण केलं. तर तुम्ही बघितलं हळदी कुंकवाचे सगळे प्रोग्राम झाले. प्रोग्राम म्हणजे जया मावशी प्रियांकाकडनं आम्ही जाऊन आलो. त्यानंतर स्वयंपाक झाला, मस्त पावभाजी बनवली, जेवण झालं आणि आता आम्ही रिलॅक्स बसलोय. सकाळी तुम्ही बघितलं आम्ही आज सोनं खरेदी करायला गेलो होतो आणि भरपूर असं सोनं खरेदी केलंय. हे नाही, हे आधीच आहे आणि हे आता घेतलेलं आहे. तर आम्ही काय खरेदी केलंय तो थोडा सस्पेन्स आहे सगळ्यांसाठी. तर म्हटलं घरी गेल्यावरच दाखवू तुम्हाला सगळ्यांना. तर कसं निवांत दाखवता येतं, दुकानामध्ये आपल्याला थोडी धाकधूक असते आणि सोन्याला भाव पण इतका आहे ना की आजकाल आपण सोनं असं घालून फिरू शकत नाही. आता 2 महिन्यांपूर्वी आमच्या गल्लीत पण एका ताईंची सोन्याची पोत म्हणजे गेली. त्यांच्या घरासमोरूनच आणि बाजूच्या गल्लीमध्ये पण सोन्याची पोत गेली आता 8 दिवसांपूर्वी. त्यामुळे सोनं घालायचं म्हणजे ना खूपच धाकधूक होते. सोन्याला भाव पण आहे. आपल्याकडे किती भाव आहे आता? 1.5 लाख रुपये, 1,55,000 भाव होता 1 तोळ्याचा, म्हणजे 24 कॅरेटचा. आणि 1 ग्रॅम जवळपास 15,500ला 1 ग्रॅम आहे. आता 2-3 दिवसापूर्वी आपल्या लाडूला मस्त कानाच्या बाळ्या केल्या मम्मीने. तर त्याच्या बाळा काहीतरी 12-13 हजाराच्या बसल्या. सोन्याला खूप भाव आहे. तरी पण आम्ही सोनं खरेदी केलंय. तर काय काय केलंय ते तुम्हाला दाखवतो. आणि बायकांचा सगळ्यात आवडीचा विषय सोनं असतो. सोनं खरेदी. आणि असं काय आम्हाला स्पेशल काही हे नाहीये, म्हणजे काहीतरी इव्हेंट साठी घेतलंय किंवा काय. पण मग आम्हाला वाटलं गेलो म्हण घेऊन टाकलं. तर काय घेतले ते तुमच्यासोबत शेअर करतो. ते पण सस्पेन्स आहे तुमच्यासाठी. तर तो पण आता दाखवतो. सस्पेन्स ओपन करू आपण. तर ही माझी नवीन पोत. खूप सुंदर आहे. म्हणजे जशी माझी पहिली होती तशीच आहे, फक्त ती लॉंग आहे आणि लॉंग आहे आणि ही शॉर्ट आहे. म्हणजे मला असं कॉम्बिनेशन करायचं होतं म्हणून मग 2 तोळ्याची असेल का? असेल. खूप सुंदर डिझाईन आहे, मला खूप आवडली. आणि ना त्यांची जी लग्नाची पोत आहे ना ती पण सेम अशीच आहे, फक्त ती लॉंग आहे. तर त्यांना तो सेट तयार करायचा होता, एक छोटी एक मोठी असा. तर ती लॉंग होती ना, तर त्यावर मग ही शॉर्ट घेतली. म्हणजे घातल्यानंतर पण छान दिसतं ना. आता जवळच तुम्हाला माहिती आहे आमच्या फॅमिलीमध्ये एकदा लग्न सराई चालू झाली की एकामागे काही ना काही चालूच असतं. तर मग साडीवर छान लुक येतं असं. लाडूचं आपल्या लाडूचं नामकरण आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की काहीच प्रोग्राम फंक्शन नाही आणि यांनी कसं काही सोनं घेतलं. प्रोग्राम तर आहे, आता आपले प्रोग्राम काही ना काही चालूच होणार आहे, त्यात काही विषय नाही. पण तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते ना. हे बघा ही वरची पोत. लाडू झोपलेला आहे तो मधून मधून हालतो, त्यामुळे बाकी काही नाही. आणि हे बघा ही लॉंग शॉर्ट आहे आणि लॉंग आहे ना ती मंगळसूत्र झाले वरती पण इथं पण मग ठीक आहे. ही ज्यावेळेस ही घालायची असेल ना त्यावेळेस मी ही काढून टाकेल. डेली यूज साठीच आहे त्यामुळे ही पण सोन्याचीच आहे, पण मग ही आपण डेली यूजला राहू देतो ना. आणि ही मी बाहेर यायला जायला, कारण घरामध्ये आपण इतकं गोल्ड घालत नाही रेग्युलर मध्ये. तर मग ही पण छान आहे. आणि अजून काय काय घेतलंय तर ही माझी झाली. आता मॅडमनी पण खरेदी केली आहे. आमच्या मम्मींनी पण केली आहे. आज सासू सुनांनी मिळून तिघींनी पण घेतलंय. आमच्या मम्मी इथे पाहिजे होत्या, तर खाली नेमकी झोपले. नाहीतर बापरे त्यांनी मस्त घालून दाखवलं असतं तुम्हाला. आता हा मी शाही हार घेतलेला आहे परत एकदा. एक मिनिट, मला ना काढायचं टेन्शन येतं. हे बघा हेसर घालता येईल तो. तर कसं दिसतोय? छान दिसतोय. 4 तोळ्याचा शाही हार. आणि हा याचं काय करायचं? आणि हा तो माझ्या लग्नातला आहे, तो मम्मीने घेतला होता, हा मिस्टरांनी घेतला. हा बरोबर.
हा पण आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल लग्नातला काय केलं, तर लग्नातला पण आहे अजून. तो पण आहे. तो पण आहे. तो म्हणजे 2.5 तोळ्याचा आहे नाही का. तो थोडा नाजूक आहे. आता माझी तब्येत वाढली ना, तब्येतीला सूट झाला पाहिजे ना, म्हणून मग मोठा केला आता. हा तुम्हाला सूट होईल असं वाटतंय, लावून बघा बरं. हा महावीर मधनं केलेला आहे. असं वाटत नाही का लय जड झालंय आता एवढं सोनं घातलं. हे बघा छान दिसते बघा. मॅचिंग झालं ना. वरती अजून एक, खाली एक पग झालं. अजून किती घालायचंय, अजून किती सोनं घालायचंय. ते हसी मजाक बाजूला राहू द्या. तुम्हाला माझा राणीहार कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर याची डिझाईन ना थोडी वेगळी आहे आणि हा थोडा नाजूक पण आहे. हे बघा इथे फुल आहे मस्त आणि इथे पण छान डिझाईन आहे आणि 3 साकळ्यांचा आहे. आणि हा जो आहे ना हा 4 साकळ्यांचा आहे. तुम्ही बघू शकता याला 4 साकळ्या आहे आणि इथे ना ही पण अशी ब्रॉड आहे आणि ते स्क्वेअर वाली डिझाईन आहे. यावर कानातले पण होते. माझे कानातले कुठे गेले. ह्या बॉक्स मध्ये ना मी तेच म्हटलं माझं बॉक्स रिकामं कसं काय झालं. तर हे बघा या हारावर कानातले पण आलेले मस्त असे आणि हाराला मॅचिंग आहे. डिझाईन पण छान आहे. तर मी तुम्हाला जवळून पण दाखवते. तर हे पण सोन्याचेच आहे. आणि अजून एक गोष्ट आहे, अजून एक गोष्ट आहे जी आमच्या सासूबाईंनी घेतली आहे. हे बघा ती म्हणजे सोन्याची पोत. ती त्याच्यात नसते. हे बघा आता ही ना हे बघा आणि त्यांनी त्यांच्यासोबत आम्हाला हार पण घेतलाय आणि ताईंना पण मंगळसूत्र घेतलेलं आहे छानस. तर चला भरपूर झालं आता काय ते खरं खरं सांगा. म्हणजे घेतलं आम्ही सोन्याचंच आहे, पण प्युअर पूर्ण 24 कॅरेट सोनं नाही घेतलंय, 1 ग्रॅम सोनं घेतलंय. कारण हे 24 कॅरेट आहे. हे 24 कॅरेट माझं लग्नातलं आहे. हे तर घेतलंय, पण हे जे आम्ही वरचं घेतलंय तर ते 1 ग्रॅम सोन्याचं घेतलेलं आहे. कारण डेली युजला म्हणा किंवा कुठे जायचं असलं ना तर आता सगळ्यांच्या मनात भीती वाढायला लागलीये. कारण आमच्या गल्लीत पण अशा खूप साऱ्या केसेस झाल्या आणि हाऊस पण आहे की आपल्याला मेकअप करायला याला त्याला आवडतं. काही ना काही कार्यक्रमात आपण मस्त मेकअप वगैरे करतो, पण आता ना गर्दीच्या ठिकाणी एवढं सोनं घालत जाण्याची पण भीती वाटते. कारण सर्वांना माहिती की सोन्याचे भाव आता म्हणजे लिटरली खूपच जास्त वाढले. म्हणजे आपण म्हणतो ना आपण 1 ग्रॅम घ्यायला गेलो ना तरी पण 15,000 तर कुठेच जात नाही. 15-20 हजाराच्या म्हणजे 20,000 तर घेऊनच जायचं 1 ग्रॅम घ्यायला. 1 ग्रॅम मध्ये काहीच येत नाही आता सध्या तरी. त्यामुळं मग आम्ही म्हटलो डेली यूज साठी बरं आहे. आपल्या म्हणजे आमच्या दोघींच्या पण लग्नाच्या पोथी आहेत त्या पण सोन्याच्या, पण मग आता कंटिन्यू त्या घालत नाही. त्या पण असंच घेतलेल्या आहेत. मुंबईवरून आणलेल्या होत्या, मम्मीने घेतलेली होती माझ्या. तर मग आम्हाला तशा आवडल्या त्यामुळे मग आम्ही पण घेतलं. आणि डेली युजला छान पडतात. म्हणजे आपण ही पोत घातल्यानंतर जर कुठे गेलो ना तर आपल्या मनात कोणत्याही प्रकारची भीती राहते नाही की आपलं सोनं आपण घालून फिरतोय किंवा काय. आणि आता सोन्यात इतका भाव वाढलाय ना अचानक म्हणजे असं होऊ नये, पण मनात भीती असते ना आणि हाऊस पण आपल्याला आहे की सोन्याचं काहीतरी घालायचं. तर मग हे 1 ग्रॅम सोन्याचं केलं आम्ही. म्हणजे हे पण 1 ग्रॅमचं आहे, ते पण 1 ग्रॅमचं आहे आणि मम्मीने जी पोत केली ती पण 1 ग्रॅमची केलेली आहे. तर आता 1 ग्रॅमचा भाव तुम्हाला तर सर्वांना माहितीच असेल, त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाहीये त्यात. तर बघा तुम्हाला कसं वाटलं आमचे सोन्याचे दागिने, 1 ग्रॅम सोन्याचे दागिने, तर ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि थोडी मजा केली तर एवढी सिरियसली घेऊ नका, नाही तर काही ताई म्हणतील बापरे यांच्याकडे किती पैसे आले एवढे हार घेतला. तर असं काही नाहीये. हळदी कुंकवाला जायचं, आता बारसं आहे आपल्या लाडूचं, त्यानंतर घरात कोणाचं लग्न वगैरे असेल तर मग आपण काय विचार करतो की सोन्याचं घालायची इच्छा तर असते, पण मग काही दुर्घटना नको घटायला, म्हणून मग अशी ज्वेलरी जर असेल आपल्याकडे तर सोयीस्कर पडतं. म्हणजे काही आता ना सोन्याचं इतकं कोणी घालत पण नाही. जशी मॅचिंग साडी, मॅचिंग बांगड्या, मॅचिंग कानातले, मॅचिंग पोत पण आता सगळ्यांनी घालाय प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या. तर आता सोनं घालायचं म्हणजे इतकं पण कोणाला आता वेळ नाहीये की एखाद्या वेळेस आपण खूपच असं ट्रॅडिशनल पद्धतीने रेडी झालो, खूपच जवळचं लग्न आहे त्याच वेळेस आपण असं तयारी वगैरे करून जातो, नाही तर मग एरवी आपण हे घालू शकतो. आणि आता जे पण कार्यक्रम असतील किंवा काही असेल त्यावेळेस पण मग हे घालायला सोयीस्कर. आणि असं नाही ना की ती नकली, ते पण सोन्याचंच. 1 ग्रॅम म्हणजे 1 ग्रॅम सोन्याची किंमत तुम्हाला माहिती, 1 ग्रॅमचं म्हटलं तरी भरपूर होतं. त्यामुळं मग
ते घेतलेलं आहे आणि छान आहे. म्हणजे माझी लॉंग पोत आहे ना ते सेम अशीच आहे, म्हणजे काहीच फरक नाहीये. बघितल्यावर म्हणणार पण म्हणजे घरातला म्हणजे Same आहे, मिस्टरांना same. बघितलं एकदम ते same पण आहे. बोलले की कशाला घेतली, तुझ्याकडे तर आहे. मग त्यांना नंतर बोलली आवाज त्यांनी एवढे पैसे कुठे आले तुमच्याकडं. पण मग त्यांना तेव्हा बोलली ना की 1 ग्रॅमची, तर त्यांना पण विश्वास नाही बसला. कारण एकदम exact, म्हणजे हा, हा छान दिसते. जशी माझी ओरिजिनल पोत आहे ना लॉंग वाली तशीच ही अगदी सोन्यासारखीच दिसते, त्यामुळं मग काही प्रश्नच नाही. तर चला आमची शॉपिंग तुम्हाला सोन्याची कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.